कांजीवरम करून तुमच्या पाया पडतो मार्गावर टाकायचा आपल्याला. हा तो प्लॅन आहे. ही पार्किंग आहे. पार्किंगमधूनच आपण पायऱ्या दिल्यात वर जाण्यासाठी. ह्या पायऱ्या आहेत. आणि हा ओट्यावरून डायरेक्ट आपण हॉलमध्ये एंटर करतो. हॉलमधून डायरेक्ट लॉबी आणि इथं WC दिलं आणि बाथ एक दिलेलं आहे. आणि लॉबीमधून मग हे किचन हे वास्तूनुसार आहे मित्रांनो. आपला जसं की ईस्ट फेसिंग प्लॅन आहे हा. लॉबीमधून हा मास्टर बेड आहे आणि हा बेडरूम आहे. या दोघांना व्हेंटिलेशन ह्या पॅसेजमधून येईल मित्रांनो. या मास्टर बेडला हा टॉयलेट आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे सिव्हिल इंजिनियर अनिकेत सावंत आणि आज आहे अक्षय तृतीया आणि आज शुभ दिवस आहे. आणि आज शुभ दिवसाचं आम्ही शुभ काम करायला जात आहोत. आज आहे मार्कआउट आमचं घराचं. साईज आहे 29.5 बाय 49 फूट प्लॉटची साईज आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत मार्कआउट टाकण्यासाठी. तुम्हाला माझ्यासोबत आता इंजिनियर निखिल सावंत सुद्धा आहेत, गाडी चालवायला ते. नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन एका घराचं नाही तर आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण 2 घरांचं मार्कआउट आज आपण टाकणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहात मित्रांनो. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. आजचा दिवस खूप शुभ मानला जातो. आणि आज ज्यांचे समजा पितृ वडील हे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांना आज जे वडीलधारी लोक असतात ते जेवू घालतात. प्लॉट बाउंड्री आपल्या फायनल झाल्यात आणि आपण आता चुन्याच्या द्वारे मार्किंग करून गेलो प्लॉट बाउंड्रीला. झालेलं आहे. निकेत मार्कआउट टाकून घरी गेला आणि मी आता या साईटवर आलेलो आहे. दुसऱ्या इथं सेंटरिंगचं काम चालू आहे मित्रांनो. सकाळी मार्कआउट टाकलं मित्रांनो, तुम्ही आता पाहिलंच असेल मागे व्लॉगमध्ये. नंतर मी घरी गेलो, जेवण वगैरे करून थोडेसे कामं केले ऑफिसमध्ये. आणि मी आता आलेलो आहे परळीमध्ये एका साईटवर. आणि परळीहून आता आम्ही जाणार आहोत आंबेजोगाईला. ही पार्किंग आहे. पार्किंग नंतर हे किचन होणार आहे आपलं. हा हॉल आहे. हा हॉल आहे आणि हे संडास बाथरूम. हे एक बेड आहे आणि हे एक बेड आहे. इथं पायऱ्या आहेत मित्रांनो. हा पॅसेज आहे. आणि बेसिमेंट झाल्यावर आपण गज बांधणी करून आपण बेड टाकतो. कारण की फरशी वगैरे दबू नये म्हणून हे आपण करून घेतो. असं भैया सरांना बोलत आहे. परळीमधले साईटवरचे सगळे काम झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आंबेजोगाईकडे. अवनीचं रुटीन चेकअप होतं आंबेजोगाईला पोद्दार हॉस्पिटलमध्ये. तर आम्ही इथं आलेलो आहोत. चला तर मग बघूया, जाऊया हॉस्पिटलमध्ये. आता मित्रांनो हॉस्पिटलमधलं काम झालेलं आहे आणि मी आता आलेलो आहे द्वारकादास श्यामकुमार आंबेजोगाई ब्रँचमध्ये. ड्रेस घ्यायची होती नेहाला. आता ड्रेस बघितलेले आहेत, आता अजून साडी पण बघायची मला. आणि आम्ही खूप बोर झालेलो आहोत. खरं तर लेडीजसोबत यायलाच नाही पाहिजे सिलेक्शनसाठी. काय वाटतं रे तुला, यावं की नाही लेडीजसोबत? कृपया करून तुमच्या पाया पडतो. एवढा घरे वॉशेबल साड्या आहेत. वॉशेबल साड्या काय त्यांना आवडत नाही आहेत. आता आपण आता कांजीवरम साड्या बघायला इथं आलेलो आहोत काउंटरला. कारण वॉशेबल साड्या काही तेवढ्या व्यवस्थित नाही वाटल्या आणि आता कांजीवरम साड्या खूप पाहत आहेत.
ही कॉन्जेवरम साडी आहे, मस्त आहे की ही साडी. छान आहेत पण. हो प्राइस 3.5 4.5 ना. छान आहेत साड्या, घेऊ दे. द्वारकाचा श्यामकुमार आंबेजोगाई ब्रँच मध्ये शॉपिंग केलेली आहे आणि इथं मी 2 शर्ट घेतलेले आहेत मित्रांनो, आपण पाहू शकता. आत्याची आवडते घेतले तर मला तर काही आवडत नाही.